SSC 2000 बॅचचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत. जयंत पाटील, दुर्गेश पाटील आणि भूषण पाटील. ट्रिपल तिन्ही पाटील बंधूंना विनंती आपण यायचं आपल्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. आई बारुंडा 11 कर्णधार श्रावणी बळीराम शेट्टे यांच्याकडून प्रदोषसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या अगोदरच्या मॅच साठी ते आलं होतं आणि सागर देसले यांच्यासाठी 500 रुपये यायचंय. श्रावणी बळीराम शेट्टे यांच्या माध्यमातून हे बक्षीस प्रदोष आणि सागर यांना देण्यात येणार आहे. मी तिघांना विनंती करेल की आपण हे बक्षीस द्यायचं या दोन्ही खेळाडूंना. SSC बॅच स्वर्गीय विनोद बिस्तूर कोळी यांचे क्लासमेट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विशेष योगदान या स्पर्धेला लाभलंय. प्रदोषचा एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा बाकी आहे. प्रदोष प्लीज. सो प्रदोषला ते 1000 रुपये दिले जात आहे. श्रावणी शेट्टे यांच्या वतीने हे बक्षीस लावण्यात आलं होतं. त्यानंतर 500 रुपये सागर देसले यांना सुद्धा दिलं जाईल. त्यानंतर टॉस आई बारुंडा 11. एक मॅन ऑफ द मॅच बाकी होता तो आपण देऊयात. प्रदोष बैकर आपण यायचंय. ॲक्वा पॅलेसचा हा फ्री पास जो दिला जातोय ॲक्वा पॅलेसच्या वतीने आणि त्यानंतर आमची अवनी हाइट्स यांच्याकडून 2 लाख रुपयाचे डिस्काउंट वाउचर. संतोष पण प्रश्न एक पडलेला आहे, जर एका खेळाडूला 3 ते 4 मॅन ऑफ द मॅचचे खिताब मिळाले तर त्याचे होतात 8 ते 10 लाख. 4 ते 5 जर झाले तर सो त्यावेळेला काय करणार? काय त्या फ्लाईट मागे ते 8-10 लाख रुपयाचं डिस्काउंट मिळणार की नाही? तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. हा प्रश्न ग्लोबल आहे आणि त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत येणार आहे. तुर्तास टॉस दोन्ही खेळणार आपण या. मी तिन्ही 2000 SSC बॅचचे मेंबर आहेत त्यांना विनंती करेल आपण यायचंय. 2 मिनिटं हे थांबल्यानंतर आपण एक एनएल उचलायचंय. कुठे गेला आकाश? स्टॉप प्लीज. आकाश उशिरा आला म्हणून त्याला पहिला दिलाय. आकाश काय पुन्हा एकदा लूज आशू म्हणत असणार आहे कॅप्टन. एनिवे मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो दोघांना पहिले शुभेच्छा द्यायच्यात. सेमीफायनलचा सामना असणार आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यासाठी दोघांनाही शुभेच्छा आणि त्यानंतर दोन्ही कर्णधार सुद्धा एकमेकाला हात मिळवणी करतात. मुज्जू निर्णय तुम्हाला घेण्याची संधी मिळते. सो सर्वप्रथम निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आई बारुंडा 11चा संघ सेमीफायनल मध्ये तुमच्या समोर खेळतोय. त्याने भल्या भल्या संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. आता तुमच्या समोर तो संघ खेळणार आहे. काय त्यांच्या समोर गेम प्लॅनिंग असणार आणि कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? मी तर पहिल्या दिवशी पण बोललेलो लगातार 3रा वर्ष आम्ही टॉप 3ला यावर्षी पण आलेत, पण आम्ही 2 वर्ष बाहेर गेलेले. यावर्षी ती स्ट्रिक तोडू आणि फायनलपर्यंत जायचा प्रयत्न करू. ऐकायला आवडेल प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स, त्याच्यामध्ये कोणी कोणी किती कॉन्ट्रीब्यूट केला आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचला त्या प्रवासामधला कोणाचा किती मोठा वाटा? फर्स्टली तर पहिल्या दिवशी पेड्रोजा नव्हता. या दिवशी तर त्याने मी सांगेल तर आमच्या 100% मध्ये 50% त्याचा आहे, बाकी 50% आमच्या पुन्हा अर्ध्या टीमचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आकाश, फायनली सेमीफायनल पर्यंतचा प्रवास तुमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सगळ्यांनाच हे माहीत आहे. आपण मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. टीम सायबा यावेळेला समोर आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? चांगलाच खेळ दाखवू. सायबा हा खूप मोठा संघ आहे विरारमधला, तरी आम्ही चांगला गेम करू आणि जिंकायचा फायनलमध्ये जायचा खूप प्रयत्न करू. सेम क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे. आतापर्यंत जे खेळाडू खेळलेले आहेत किंवा तुमचा संघ ज्या पद्धतीने खेळलाय, यशाचं रहस्य काय? इतकं चांगलं घवघवीत यश तुम्ही सेमीफायनलपर्यंत मिळवलंय, त्याच्या मागचं रहस्य काय आणि कोणी कोणी कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलंय?
सगळ्या पोरांनी मेहनत केले त्यामुळे आम्ही इकडे आलोय आणि आता फायनली मारू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्या वेळेला हा इनोलेप काढला गेला त्यावेळेला आकाशच्या हातामध्ये आलं होतं लूज, म्हणजे त्याला जे काही करायचंय त्याचा तो डिसिजन घेण्याचा हक्क गमावला. टीम साहेबाला ती संधी मिळाली. मुजम्मिलने सांगितलं की आम्ही पहिली फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी समोरच्या संघाला आमंत्रित करू. आता या दोन संघांमधला खेळ जर बघाल, मुज्जूने सांगितलं आम्ही टॉप 3 मध्ये परत एकदा आलोय, इथून फायनल मारण्याचा प्रयत्न करू. पण आकाशने सांगितलं की आम्ही इथपर्यंत आलोय तर आज फायनल मारूनच जाऊ. दोघांचा कॉन्फिडन्स पूर्णपणे अप आहे. आता कॉन्फिडन्स अप असताना एक जिंकणार आहे, एक हरणार आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण बाजी मारणार, कोण हे मैदान गाजवणार, येणारी काळवेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JKCC आणणारा बिग बॅश लीग 2026 सीझन 4. स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. SSC 2000 ची बॅच आहे. 2 चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. 2 भाग्यवान विजेते कोण आहेत बघा. आता भाग्यवान विजेते इथेच असणार आहेत कारण यजमान संघ फायनल मध्ये आलाय. इथे एकाच्या मागे जर का काही गोष्टी लागल्या तर सारख्या लागतात, पण आता हे वेगळं आहे. नशिबाची साथ कोणाला लागते त्याच्याकडे जाणार आहे. ज्याने शेवटचा नेम लगावला, नाव परेश दहीबावकर. काल पण आलेलं, मग याला दिलं कसं? अच्छा, काल तो इथे उपस्थित नव्हता, आज उपस्थित आहे. म्हणजे तू दिगंबर सावरा म्हणलाय. त्याला पण पहिल्या दिवशी नव्हता भेटला, दुसऱ्या दिवशी भेटला. नंतरची चिठ्ठी विवेक सर. जीत पाटील JKCC. जीत पाटील कुठे आहे? जीत पाटील. ओ चला, दोघांसाठी बक्षीस आणायची आहेत. VB पॉवर सोल्युशन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले हे बक्षीस आहे. अच्छा, जीत मिलिंद पाटील यांना हे बक्षीस दिलं जाणार आहे. अरे द्या प्लीज लवकर. अभिनंदन जीत, अभिनंदन परेश. सो फायनली सेमीफायनल होते सुरुवात, आणि सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. एका बाजूला ओ पहिला चेंडू, ये क्या हुआ? हे प्रभु, हे कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया? आमचा अभि म्हणतोय आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. चौकाराला 4 धावा आल्या. अर्जुनने चौकाराने सुरुवात केली. सेमीफायनलचा सामना आई बारुंडा 11. सगळ्यांच्या माहितीसाठी, आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, कोणीही विचार केला नव्हता की आई बारुंडा 11चा संघ इथपर्यंत पोहोचेल, पण तो संघ इथे पोहोचलाय. पण तो आलाय. पहिला चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ओ यावेळेला मागे चेंडू निघून गेला. दडपण, दडपण आणि दडपण. एक दडपण असं आहे, तो काळा डाग पुसायचा आहे टॉप 3 आल्यानंतर, टॉप 3 मध्ये आल्यानंतर पुढे न जाण्याचा. आणि एक दडपण असं आहे की सेमीफायनल खेळतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवण्याची सुवर्ण संधी टीम साहेबाला आहे. आणि सर्वांना मोठमोठे धक्के दिल्यानंतर या स्पर्धेमध्ये नाव लौकिक कमावण्याची संधी एका संघाला आहे. JKCC फॅन प्रणील वायडा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. सामन्याला सुरुवात होत असताना समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल आहे. आमच्या जोडीनं, आमच्या सोबतीनं जोडले जाणार आहेत कौस्तुभ मेहर या मॅच साठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला धक्का आई बारुंडा 11 या संघाला गॉन.
फलंदाजाची उडविती होश साऱ्या मैदानी एक अर्जुन बात ना कुठे सर अर्जुन बात म्हणजे ज्याने चौकार लगावला ज्याने सुरुवात केली होती त्याला बाद होणं म्हणजे दडपण वाढण्यासारखं झालंय. बघा सुरुवात चांगली झाली होती परंतु सुरुवातीला चांगल्या धावांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयश आले. म्हणूनच सांगितलं जातं ना जसं जसं तुम्ही एका मोठ्या मॅचमध्ये खेळण्यासाठी म्हणजे एक एक स्टेप पुढे जाता त्यावेळेला तुमच्या सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त महत्त्व वाढतं आणि शेवटाचं महत्त्व खूप मोठं आहे आणि त्यासाठी साहेबा तयार आहे. साहेबा सुरुवात तुमची जरी चांगली झाली असली शेवट आम्ही गोड करणार हे सांगत असताना ही कमिटमेंट देत असताना पलटवार करते अर्जुनची आली विकेट. राहुल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग आलाय डॉट. षटक संपलंय पहिलं धावा धावपल गॉर्डन 8 वर 1 या ऐकूया टीचला. कोण रे आला तो साईबावाला अरे कोण रे आला तो साईबावाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे चरुशी रे साई दादाच्या सातच आहे. गावात दम आहे रे. सातच आहे. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. सर यामधून एक प्रश्न असा आहे की आई बारोंडा 11 संघ टॉप 3 मध्ये आलाय ही फार अचिव्हमेंट आहे त्यांना त्यांच्या संघासाठी. नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठी तयारी सुद्धा केली आहे पूर्व तयारी झाली आहे आणि त्यामुळे तो संघ आपल्याला या सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गेले कित्येक महिने किंवा वर्ष म्हणा तुम्ही मागील 2-3 वर्षामध्ये त्यांनी केली ती मेहनत आहे पाहिलेली वाट आहे अखेरकार कुठे ना कुठेतरी तो कौल त्यांच्या बाजूने लागला आणि सेमीफायनल पर्यंत ते आलेले आहेत. पण संघर्ष अजूनही कडवा आहे. जतीनच्या हातामध्ये चेंडू आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. चॅलेंजिंग ओव्हर ची सुरुवात रोहित समोर जतीन पहिला बॉल. जतीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते तयार. समोर राहुल मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न रनआउटची संधी. ओ यावेळेला काय घडलं गंभीरच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह त्यामुळे त्यांनी सांगितलं या बघूयात पाहूयात चेक करूयात काय झालंय. ओ जतीन पाय स्ट्रेच झालाय. जर स्प्रे असेल तर प्लीज द्या. बघा कशा पद्धतीने फटका मारला होता राहुलने समोरच्या दिशेने फील्ड केली गेली हाताला लागून चेंडू जोपर्यंत जतीनच्या हातामध्ये येतोय यष्टीला लावत असताना बॅट कुठे राहिली. ओ सेलिब्रेशन करण्याची संधी कारण फलंदाज राहुल चौहान बाद. पटाण्याचा गोलदाना अशी उडू नको टना टना अशी उडू नको टना टना. टाकू फार मोठा पलटवार करणं हे आम्हाला माहित आहे आणि पलटवार करत असताना काय जबरदस्त कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर चौकार 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात आणि धावा सुद्धा बघणार आहोत. धावा धावपल करते आतापर्यंत 8 धावा धावपलकावर. बघा जसं मगाशी कौस्तुभ तुम्ही उल्लेख केला तर एका चांगली स्टार्ट मिळाल्यानंतर आई बारोंडा 11 संघ एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोचतोय असं वाटत. त्यावेळेला अर्जुनची विकेट आली ती विकेट नाही आली खूप मोठा आघात झाला दिमागावरती तिथून खूप मोठा पलटवार झाला. आता रन बॉलची स्थिती आहे. रन बॉल म्हणजेच प्रत्येक बॉलवरती एक धाव आली आहे असं आपल्याला दिसतंय. जतीन समोर आता रोहित पुढील चेंडू बघूयात कशा प्रकारे खेळला जातोय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. ओ पुन्हा एकदा जतीन कडे चेंडू. बघा गरमी इतकी जास्त आहे घाम इतका जास्त निघून गेला की क्रॅम्प येणं स्वाभाविक आहे. जतीन अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला अजून त्रास थोडासा जाणवायला लागलाय.
चला छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. म्हटल्यानंतर 3 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या आहेत. रोहित समोर जतीनचे चॅलेंज आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू. रनआउटची संधी. फलंदाज बाद. अजून एक विकेट आली आहे आणि मैदानाबाहेर जावं लागतंय. फलंदाज रोहित याला गॉन. स्प्रे द्या मैदानात. स्प्रे द्या. जर स्प्रे असेल तर प्लीज मैदानात पाठवा. झालं का ठीक? जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ. डांगोडूचे मॅच कडे बोलूया. मॅचच्या आतापर्यंत कहाणी 8-3. सर फार मोठं दडपण वाढलंय. इकडून धाबा बनवावे लागणार आहेत. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी आतापर्यंत पलटवार आणखीन सुरू आहे जतीन यांचा. ओ ही आपली प्लेअर मिस. पहिला बॅटर बीट. त्याच्या मागे असलेले खेळाडू ते सुद्धा बीट. आता 22 रुपयानं धावसंख्या धावपल करते येते. बघा एक धाव्याने धावफलक पुढे जाते. छोट्या छोट्या विश्रांतीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ आता येणं बाकी. एक चेंडूला गॅप मधून पाठवलाय. आदर्श मिश्राच्या बॅट मधून येतोय धमाकेदार चौकार. बघा किती सुंदर 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 स्ट्रोक. जागा बनवली आणि त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या रीतीने मनगटाचा वापर करून चेंडूला पाठवलं. दोघांच्या मधून बरोबर गॅप शोधला. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. आता 13 धावा आहेत आणि 13 मधून 2 धावा मायनस होणार आहेत. म्हणजे धावफलक किती धावा आहेत? 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई बारुंडा 11. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी. थँक्यू डुसे. नवीन गोलंदाजी मार्ग वरती 3रं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रदोष बाईकर. एक खेळाडू रिप्लेस झालाय. सतत क्रॅम्प आल्या कारणानं जतीनला बाहेर जावं लागतंय आणि त्याची जागा आता अविनाश घेतोय. सो प्रदोषचा पुढील चेंडू अनुजने ऑन साइडला खेळलाय. एका धावेसाठी पाठवलं. 1 धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. कौस्तुभ पण जी चॅलेंजिंग ओव्हर होती त्याच्यामध्ये पाहिजे तशा धावा नाही आल्या. पण एक चौकार आल्या कारणानं थोडीशी कहाणी बदलली आहे. म्हणजे ज्या धावा जास्तच मायनस जाणार होत्या त्या रनबॉल पेक्षा 1च धावाने कमी झाल्यात. येस डेफिनेटली. आता इकडून धावा बनवावे लागणार आहेत. तुमची एका बाजून विकेट जाते. दुसऱ्या बाजून जर तुम्ही धावा नाही बनवल्या तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी इकडून धावा बनवणं गरजेचं आहे. नाही आणि त्याच्यासाठी एक आतापर्यंत समस्या काय राहिली आहे. यावेळेला काय चेंडू हातामध्ये. मनीषने झेल घेण्याचा प्रयत्न केला. फ्लो मध्ये प्रयत्न केलाय आणि त्यामुळे 1 धाव मिळते. बाहेर जाणारा चेंडू आतमध्ये थांबलाय. आतापर्यंत आई बारुंडा 11ची समस्या काय राहिली आहे तर बॅटिंग. मागील मॅच सुद्धा त्याने 20चा डिफेंड 20चा बचाव केला होता आणि त्यामुळे या इनिंग मध्ये किमान आई बारुंडाला विचार करत असणार आहे की या धावा 25, 26, 27च्या पुढे जाव्या. प्रयत्न तर तोच आहे पण त्या प्रयत्नामध्ये असताना साहेबाचे बॉलर काय करणार. प्रदोष हातामध्ये चेंडू आहे. पुढील चेंडू पाहूयात कशा पद्धतीने हाताळला जातोय. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. खूप चांगले फिल्डिंग. क्विक बॅकअप. सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 16. पहिल्या 3 मध्ये झाल्यात 16. या ऐकूया डीजेला. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. कायम पब्लिकच्या मनात राहतो.
सर पहिल्या 3 मध्ये 16 झाल्यात. इकडून किमान 8 किंवा 10 धावा येणं गरजेचं आहे. 8 10 येणं गरजेचं आहे. 24-25 ची मजल मारावीच लागणार टाइम आउट घेतला गेलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट बॅटिंग करणाऱ्या टीम कडून चर्चेसाठी वेळ घेतला गेलाय आणि आता या चर्चेमधून काय निष्पन्न होणार. हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. तो स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वापरला जातोय. मग आता फलंदाजांची स्ट्रॅटेजी ज्यावेळेला बनते त्यावेळेला बाय डिफॉल्ट समोरच्या संघाला सुद्धा त्यांची स्ट्रॅटेजी बनवण्याची संधी मिळते. त्याचा सेकंडचा तो टायमर ऑन आहे आणि त्या जोडीला बरोबरच आमचे सर्व स्पॉन्सर त्यांचे बॅनर्स आणि काही व्हिडिओज प्ले होताना दिसतात. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग काय नवीन केलं त्यामधलं ही नवीन इम्प्लिमेंट नवीन संकल्पना. त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम आउट दिसतोय, सर्कल दिसतोय, पॉवर चॅलेंजिंग ओव्हर दिसतोय. चॅलेंजिंग ओव्हर बरोबरच अनेक साऱ्या गोष्टी जसं बाउंड्री लाईनच्या बॅनरला लागलेला चेंडू तिथं कॅप मिळते. लगातार 3 चौकाराला कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी स्मरणार्थ SSC 2000च्या बॅच कडून लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, 500 रुपयाचं बक्षीस आहे. या साऱ्या बाबी आहेतच आणि सुपर ओव्हर सुद्धा असणार आहे. अनाउन्समेंट केली जाते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते. बघा सेमीफायनल आणि फायनल जर का स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हरचा थरार सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यामुळे आता JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सगळं काही इथं बघितलंय. आता तेवढंच बघायचं बाकी होतं म्हणजे ती सुपर ओव्हर बघायला मिळेल का. विशाल वैद्य काका हलक्या हाताने चेंडूला पाठवलं. एका धावासाठी सिंगल धाव येते. 2 चेंडूचा खेळ झाला. कौस्तुभ 18 धावा झाल्यात. 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके आई बारुंडा इलेव्हनला गरजेचे आहेत. यस डेफिनेटली येणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. सागर देसले तिसरा बॉल. ओ यावेळी लेफ्टमच्या बाहेर वाईड बॉल. पहा दोन्ही बॅटर प्रयत्न करतात परंतु त्या प्रयत्नामधून चौकाराचं यश नाही येत. इतकं मोठं दडपण वाढवणारी गोष्ट राहिली आतापर्यंत. ओ आणखीन एक विकेट. मोठा खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फलंदाज बाद. कितीही भले भले आता फरक पडत ना. थँक्यू. संकेत यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. फलंदाज बाद झालेत अनुजने समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पहा अंकितचे रिएक्शन्स काय आहेत. सागर देसले यांच्या समोर म्हणतात ना, सागर देसले त्यांच्या समोर भले भले फसले, त्यामध्ये अनुज सुद्धा फसलाय. संकेत आल्या चेंडू ड्राईव्ह केला, पाठवलाय. मनीष हिंदळेकर चेंडूला अडवलाय. फक्त एकच धाव धावून कंप्लीट होतीये. एकच धाव आली आणि एका धावेनंतर धाव फलकावर. यस फलंदाज बाद सुद्धा आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय आणि माघारी परतावा लागते फलंदाज संकेतला. आता आकाश त्याची जागा घेण्यासाठी आलाय. चेंडूचा खेळ किती बाकी आहे. दोन चेंडूचा खेळणं बाकी. ऑन साइडला ओ व्हाट अ शॉट. कडक म्हणतात ना, सडक पे कडक. इथं मैदानावरती हा कडक स्ट्रोक आलाय आदर्श मिर्झाच्या बॅट मधून. शानदार चौकार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. थँक्यू. आणि बॅनरला लागलाय का. लेट्स सी चेक करूयात एकदा बॅनर लागलाय का. हो बॅनरला लागलाय. म्हणजेच काय, आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून कॅप. शेवटचा बॉल यावेळेला काय रनआउटची संधी. सागर चेंडूला अडवतोय, स्टंपला लावतोय. तोपर्यंत सिंगल नाही झाली, विकेट आली. धाबा किती झाल्या. 24 झाल्या. 25 धावांचं लक्ष ठेवलंय. कौस्तुभ आपण चर्चा करत होतो कशाची. आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेसला आई बारुंडा 11 जिंकलंय आणि त्या साऱ्या बाबी होत असताना 25च्या पुढे 26, 27, 28 याचा ते विचार करत असणार आहेत. आता त्यामध्ये चांगलं काय झालेत. मागील मॅच 20 धावांची त्यांनी केली होती. आता त्यांना अजून 5 धावा बळण्यासाठी मिळालेल्या आहेत. सो 25 धावांचा पाठलाग, 25 धावांचा बचाव बघण्यासारखा असणार आहे. तुम्ही तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व 4. स्टेट इन विथ वातावरण टाईट
त्याचं काम लई वाईट असे आले गेले भरपूर चला असे एक आले आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांची खास इच्छा आहे की जी बाउंड्री आली त्याच्यावरती बॅनरला चेंडू लागला त्याची कॅप आत्ताच दिली पाहिजे. नयन कालुष्टे यांची इच्छा आहे की या चौकाराला ती कॅप आत्ताच मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आदर्श मिश्रा यांना विनंती आपण मंचावरती यायचे. आदर्श मिश्रा आपण मंचावरती या, कॅप तुम्हाला आत्ताच दिली जाईल. बॅनरला जो चेंडू हिट झाला त्याच्यामुळे SSC 2000 बॅच कडून ही आता कॅप दिली जाईल. पाटील ब्रदर्स आपण या. चला मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात, पाठलाग आहे 25चा, बचाव आहे 25चा आणि त्या 25 धावांचा पाठलाग आणि बचाव. चॅलेंजिंग ओव्हर पहिल्या षटकामध्ये आम्ही चॅलेंज स्वीकारू आणि षटक कोण हाताळण्यासाठी आला? आदर्श मिश्रा, त्यानं मागील षटक 2 विकेटचं आणि त्याच्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. सो यावेळेला काय वेगळा ट्विस्ट आहे का? टीम सायबा वर्सेस आई बारुंडा 11. समालोचन कक्षामध्ये हलकाचा बदल, कौस्तुभ मेहर यांच्या जागी आता आमच्या साथीनं येणार आहेत तुकाराम मंगेला सर. धन्यवाद बरेजी मोरे. आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशा. सेमीफायनल आहे, सेमीफायनल त्याच्यामध्ये आलेली चॅलेंजिंग ओव्हर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4. फायनल मध्ये जाणार कोण? फायनल मध्ये जाणार कोण? मॅच इंटरेस्टिंग आहे. जसं तुम्ही उल्लेख केला 20चा मॅच झालाय, आता 25चा मॅच देखील बनू शकतो, होऊ शकतो. या विश्वासाने खेळायचं आहे. विश्वास तर हवा आहे. बिना विश्वासाविना तुम्ही खेळू शकत नाही आहात. तुम्हाला इथे खेळण्यासाठी तुमचा विश्वास, आत्मविश्वासाबरोबर हवा आहे, आत्मविश्वास सुद्धा हवा आहे आणि तरच या सामन्याला गवसणी घालता येणार आहे. मोठ्या लेवलचा मोठा सामना आहे. ₹1,00,000 प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आहे म्हटल्यानंतर या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करणं हे सगळ्यांची इच्छा आहे. नाही, एक गोष्ट तुमच्याशी नक्की चर्चा करायला मला आवडेल, कारण दोन्ही टीमचा हा हंगाम कसा राहिलाय. हे वर्ष फायनल जिंकले, फायनल पर्यंत पोहोचल्यात, नाही पोहोचल्यात, अडखळल्यात, सेमीफायनल पर्यंत थांबल्यात. ही इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहेत? कारण ही स्पर्धा आता आपण या हंगामाच्या शेवटा दिशेनं, त्याच्यामुळे अंत भला तो सब भला. नाही, आणि एक चांगली गोष्ट आपण छेडली आहे त्याच्यामध्ये दोन्ही संघांचा ग्राफ काय राहिलाय. तर त्या ग्राफची चर्चा करण्या अगोदर या चेंडूवरती यावेळेचा चेंडू नो बॉल, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जात होता. यष्टरक्षक सिंगल, यस पंच, नो बॉल आहे ना? इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव. दोन्ही संघाच्या परफॉर्मन्स बद्दल जर सांगायचं झालं तर पहिल्यांदा या वर्षामध्ये अंतिम सामना जिंकणं, विजेतेपद पटकावण्याचा मान साहेबाला मागील हप्त्यामध्ये मिळालाय. आई बारुंडा 11 क्वालिफिकेशन रेसमध्ये येताना संघर्ष करत होता आणि त्यांच्या समोर प्रदोष बाईकोच्या बॅटमधून येतोय दमदार प्रहार, कडक चौकार. कोण नडल तू असल्यावर, पर पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. थँक्यू. कडक कडक कडक. बघा स्क्रीन वरती बघा, रेड लाईट मध्ये आहेत. खतरनाक कडक 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 स्ट्रोक खेळलाय. अजून एक चौकार. ओ हो, एकापेक्षा एक सर्रास चौकार. थँक्यू. मी येतो तुमच्या दिशेनं. पाठचा कडक होता, हा खतरनाक होता. खतरनाक स्ट्रोक. तजुर्बा, एक्सपिरियन्स, अनुभव पणाला लावलाय प्रदोष भाईकरने. अटॅकिंग वे अपनावलाय आणि तो अपनावत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेखाबाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. ग्रेट स्टार्ट फ्रॉम साहेबा.
आदर्श मिश्रा ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहेत, पण या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये असताना इक्वेशन वरती जर नजर टाकली, जे अस्त्र होतं आई बारुंडा 11ला हा सामना जिंकण्यासाठी जे अस्त्र होतं ती होती चॅलेंजिंग ओव्हर. त्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तुफान फटकेबाज झाली आहे. धावपल करतोय 12-12. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. मुजम्मिलने सेन्सिबल खेळ खेळत असताना चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. 13 धावा झाल्या. 13 मध्ये 2 धावा ऍड होत असताना धावफलक जाऊन पोहोचला आता 15 वरती. आता इक्वेशन येऊन थांबली आहे 18 चेंडू आणि 10 धावांवरती. सामना बिलकुल सोपा झालाय, इतका सोपा की चालत चालत सुद्धा या सामन्याला विजय करता येऊ शकतो. काय कहाणीमध्ये ट्विस्ट आणि तो चमत्कार घडेल का? ना बघा, इंटेंट महत्वाचा होता. ज्यावेळेला पॉझिटिव्ह इंटेंटनं हा खेळ खेळलाय दोन्ही, म्हणजे दोन्ही स्ट्रायकर जे आहेत ना, प्रदोष बायकर, मुजम्मिल, ज्या इंटेंटनं त्याने पाठलाग केला ना, त्याने विचार न केला की आपल्याला 25 पर्यंत पोहोचायचं आहे, आरामात जाऊया, आरामात पोहोचूया, तर नाहीये. अगदी आक्रमकरित्या त्या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. याचा दुसरा अर्थ असा आहे, कदाचित या पहिल्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्ध्याला परतण्याची जी संधी आहे ना, ती संधीच मिळणार नाहीये. परतीचे दोर इथे कापले गेले आहेत या पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, या हंगाम साहेबासाठी अप्स अँड डाऊन वाला होता, पण मागचा आठवडा जो गेला ना, तिथून हा संघ बाउन्स बॅक केलाय. बाउन्स बॅक केला, हा स्ट्रॉंग बाउन्स बॅक आहे. राहुल चव्हाण ट्रम्प कार्ड बॉलर, बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल ओ खाली, आतमध्ये येणारा चेंडू खाली राहत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय, येतोय डॉट. बघा, या मॅच मध्ये परत येण्यासाठी या षटकामध्ये जर का 2 ते 3 धावांचं षटक आलं, एक आशाचं किरण जागा होऊ शकतो, संधी मिळू शकते. आता त्या संधीचं सोनं करेल का? जर का मिळाली तर. पहिला बॉल तर आलाय डॉट. आता अजून थोडं पुढं 1-2 विकेट त्या सुद्धा या जखमेवरती, म्हणजे म्हणतात ना, या मॅच मध्ये परत येण्यासाठी आई बारुंडा 11ला संधी देतील, पण ऍक्शन प्लॅन झालाय का? नाही, तोच एक पर्याय आहे, विकेटचा पर्याय आहे. विकेट आले तरच या मॅच मध्ये येऊ शकतो, बाकी ऑप्शन नाही आहेत. या वेळेला जर पाहिलं तर टीमला फिल्डिंग करा, टीमला आई बारुंडा देवी या टीमला जर यायचं मॅच मध्ये, तर विकेट मोस्ट इम्पॉर्टंट. विकेट बरोबर डॉट. आणि आता अटॅकिंग फील्ड लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा, याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. तुम्हाला अटॅकिंग फील्ड लगवायची आहे आणि ते लगवण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय. फक्त या अटॅकिंग फील्ड मध्ये काय, एकतर चेंडू अडवले तर सामना थोडासा लांब होणार, आणि चेंडू नाही अडवता आले तर हा सामना लवकर संपणार. म्हणजेच काय, तर टीम साहेबाच्या बाजूने आता सर्व काही गोष्टी बनलेल्या आहेत. आई बारुंडा 11ला चमत्कारिक खेळाची अपेक्षा आहे. ओह, वेगवान चेंडू, इतका वेग की प्रदोषला तो खेळत असताना अडचण निर्माण झाली, पण पाया लागून चेंडू निघून गेला. डिक्लेअर मध्ये आली आहे 1 धाव. आणि फक्त प्रदोष बीट झाले, पाठीमागे विकेट किपर देखील बीट झाले. या 1-1 धावा रोखणं, 1-1 धावा थांबवणं गरजेचं आहे, 1-1 रन थांबवणं गरजेचं आहे. आणि त्या जर नाही राखल्या तर जसं तुम्ही उल्लेख केलाय, सायवा टीम त्या फायनलच्या गेट पर्यंत पोहोचलाय, अंतिम सामन्याच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलाय. हा संघ अस्त्र बनल्यास वावगं ठरणार नाहीयेत. त्या अगदी एंट्री गेट वरती आहेत. फायनल मध्ये जायचंय, फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, आणि त्या फायनलच्या प्रवेशद्वारावरती, जसं इथे आतमध्ये येताना एक प्रवेशद्वार आहे, तसा आता साहेबाचा संघ त्या फायनलच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलाय. प्रवेशद्वारावरती पोहोचलाय आणि जेकेसी संघ दुसऱ्या बाजूने वाट बघतोय, कोणता संघ आमच्या जोडीला येतोय, त्याच्यासाठी काय प्लॅन असावा. प्रदोष ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेलाय, सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक कुठे जाऊन पोहोचले, 19. आता फक्त 6 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. 13 बॉलचा खेळ आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रयत्न करतोय, प्रयत्न नुसते नाही चालणार, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. फील्ड केले, विकेट आला आहे. इथे भरपूर काही होणार आहे. फलंदाज होतोय बाद, फलंदाजाला धावा लागतोय माघारी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ आहे. डीजे मास्टरचे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. कोण नडल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. हाय जबरी माझा यार. थँक्यू. जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग सेमीफायनलचा थरार, आणि या सेमीफायनलच्या थरारामध्ये 2 संघ एकमेकांसमोर. सामना वाटला होता तितका रंगतदार बनत नाहीये.
एका हाती झुकलेला, एका बाजूने झुकलेला सामना. पण मुजम्मलची विकेट आल्यानंतर असं वाटायला लागलं की इथून काही पलटवार होतोय का. प्रदोष पैकर स्ट्रायकिंगवरती आहेत, रत्नेश मोरियाच्या हातामध्ये चेंडू आहे आणि जी फील्ड आहे त्याच्यामध्ये आता मोठा बदलाव केला गेला आहे. जे शॉटमध्ये क्षेत्ररक्षण लागवण्यात आले ते जे सिली पोझिशनमध्ये होते ते आता सगळे मागे आलेत, मागे आलेत. पुन्हा चाललेत ते लगानवाला सीन आहे. जेंटलमॅन क्लोजिंग तसं आहे. जेंटलमॅन क्लोज इन वाला क्या एक धाव रोखायचे. नो बॉल आला ना त्याच्यावरती चौकार देखील आलाय. जवळजवळ मॅच साहेबाच्या अगदी पुढे येऊन थांबले. हा चौकार 4. ओ काय ड्राईव्ह बघा, कव्हर ड्राईव्हचा फटका. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडूला बॅटमध्ये घेतलं गेलं. कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. आणि शेवट आता एका धावेची गरज. मॅच फिनिश, मॅच ओव्हर, सामना संपला, सामना जिंकला टीम साहेबानं. फायनल मध्ये एंटर करणारा दुसरा संघ ठरतोय टीम साहेबा. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. थँक्यू. SSC 2000 बॅचचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. SSC 2000 बॅच चे पाटील ब्रदर्स आपण मंचावरती या. विशेष योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं आहे. कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी हे त्यांचे परम मित्र जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. किशन माने साहेबांना किशन माने साहेब आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ असते खूप खूप धन्यवाद. SSC 2000 बॅच आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं हरेश्वर पाटील